नमस्कार मैत्रिणींनो, मी माधुरीच कुकिंग अँड लाईफस्टाईलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते। तर हे ग्लासेस बघून तुमच्या लक्षात आलंच असेल की आज आपण मस्त थंडगार असं पन्ह बनवणार आहोत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। सर्वात आधी मी कढईमध्ये पाणी उकळायला ठेवलेलं आहे। साधारणपणे हे 3 ते 4 ग्लास पाणी आहे। ह्याच्यामध्ये आपण एक कैरी घालून घेतलेली आहे आणि याच्यावर आता झाकण ठेवून घेतलेलं आहे। झाकण ठेवल्याच्या नंतर याला छान आपल्याला शिजवून घ्यायचं आहे। अधूनमधून थोडंसं चेक करायचं आहे कैरी शिजली की नाही ते। जोपर्यंत कैरी पूर्ण शिजल्या जात नाही तोपर्यंत आपण ह्याला असंच गॅसवर शिजवून घेणार आहोत, कारण जोपर्यंत कैरी शिजणार नाही तोपर्यंत आपलं पन्हही छान होणार नाही। आता कैरी छान शिजलेली आहे। याला आपण थंड पाण्यामध्ये घालून थंड करून घेणार आहोत। एक 10 मिनिटं याला असंच थंड पाण्यात ठेवून घ्यायचं आहे। आता थंड झाल्याच्या नंतर कैरीचं सर्वात आधी जे देठ असतं ते काढून घ्यायचं आहे। हे उकडल्यानंतरच काढायचं आहे। आणि आता चाकूच्या साहाय्याने याचा जो पल्प आहे तो ह्या बाउलमध्ये आपण काढून घेणार आहोत। अगदी सांभाळून हा पल्प काढून घ्यायचा आहे, नसता चाकू वगैरे लागण्याचे देखील चान्सेस असतात। तर ह्या पद्धतीने आपण याचा पल्प आता काढून घेतोय। उन्हाळ्याची चाहूल लागली की लिंबू सरबत, कोल्ड ड्रिंक्स, पन्ह, लस्सी, मिल्कशेक सगळंच करायला सुरुवात होते। तर बाहेरचं कोल्ड्रिंक देण्यापेक्षा घरच्या घरी कैरी उकडून आपण मुलांना हे पन्ह अगदी इझिली बनवून देऊ शकतो। आणि यानी उष्णता देखील कमी होते। मूलतःच याचे गुण खूप थंड असतात, तर उन्हाळ्यामध्ये पन्ह घेतलेलं खूप छान आणि हेल्दी ऑप्शन आहे। तर ह्या पद्धतीने हे असं पल्प काढून घ्यायचं आहे। मैत्रिणींनो, तुम्ही माझे व्हिडिओ नक्की बघा आणि तुम्हाला आवडत असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर ह्या पद्धतीने याचा पल्प काढून घ्यायचा आहे। आणि याचा अजून एक वैशिष्ट्य म्हणजे हा पल्प तुम्ही फ्रीजमध्ये स्टोअर देखील करून घेऊ शकता। आता हा पल्प आपण काढून घेतलेला आहे। एका पातेल्यामध्ये किंवा एका भांड्यामध्ये थंड पाणी घ्यायचं आहे। तुम्ही माठातलं घ्या किंवा फ्रीजमधलं घ्या, कुठलंही चालेल। आणि ह्या पाण्यामध्ये हा पल्प टाकून घ्यायचा आहे। हा पल्प टाकल्याच्या नंतर साधारणपणे एका कैरीसाठी मी 1 वाटी साखर घेतलेली आहे। आणि आपण पातेलं भरून पाणी घेतलेलं आहे। हे जवळपास 1 लिटरला थोडंसं कमी आहे। आता ह्याच्यामध्ये मी चाट मसाला घालून घेतलेला आहे आणि साखर घातलेली आहे। साखर तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे कमी जास्त करू शकता किंवा कैरी किती आंबट आहे ह्याच्यावर साखरेचं प्रमाण डिपेंड आहे। आता ह्याच्यामध्ये आपण मीठ घातलेलं आहे। आधी आपण चाट मसाला घालून घेतलेला आहे। तुम्ही ह्याच्यामध्ये जिरं पावडर देखील घालू शकता। आता ही थोडीशी विलायची पावडर आहे। विलायची पावडरमुळे देखील चव खूप छान येते। आणि आता ब्लेंडरच्या साहाय्याने आपण हे सगळं मिक्स करून घेणार आहोत। ब्लेंडर नसेल तर थोडंसं पाणी, थोडासा पल्प आणि साखर तुम्ही मिक्सरला देखील फिरवून घेऊ शकता, जेणेकरून याच्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या कैरीच्या पल्पच्या गुठळ्या वगैरे राहणार नाही। तर ह्या पद्धतीने असं ब्लेंडर फिरवून घ्यायचं आहे। हे पन्ह खूप खूप मस्त लागतं। आणि विशेष म्हणजे पन्ह करून तुम्ही फ्रीजमध्ये स्टोअर करू शकता किंवा पल्प देखील स्टोअर करू शकता। आता ग्लास घ्यायचा, त्याच्यामध्ये आईस क्यूब घालून घ्यायचे आहेत आणि हे पन्ह ग्लासमध्ये टाकून पिण्यासाठी रेडी आहे। आता आपण याला छान सर्व करून घेऊया। ह्याच्यामध्ये तुम्ही पुदिना देखील घालू शकता आणि जिरा पावडर देखील घालायची, पण कधी कधी उपास असतो, उपासाला जिरं खात नाही म्हणून मी जिरा पावडर घातलेलं नाहीये। तर मैत्रिणींनो, रेसिपी नक्की ट्राय करा आणि कमेंट करून आवडली की नाही ते सांगायला देखील विसरू नका। पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना खूप 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 धन्यवाद।